कर्क रास कर्क राशीच्या जातकांना सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करत असल्याने कर्क राशीच्या जातकांसाठी संबंध, जबाबदाऱ्या आणि व्यवहार या विषयांवर विशेष भर देणे आवश्यक आहे. चंद्र हा तुमचा स्वामी असल्याने त्याची सतत बदलणारी स्थिती मानसिक चढउतार देऊ शकते. बुध शुक्र युतीमुळे संवाद कौशल्य, समजूतदारपणा आणि सौम्य निर्णय क्षमता वाढणार आहे. शनीचा प्रभाव कुटुंब व कामातील जबाबदाऱ्या वाढवणारा ठरेल. एकूणच ग्रहयोग पाहता हा आठवडा परिपक्व निर्णयांचा आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना हा आठवडा संयमाची परीक्षा पाहणारा ठरू शकतो. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील आणि कामाचे ओझे देखील वाढेल. मात्र तुमची निष्ठा, चिकाटी आणि कामातील बारकावे लक्षात घेतले जातील. नवीन प्रोजेक्ट, जबाबदारी किंवा बदलाची सूचना मिळू शकते. सरकारी, शिक्षण, आरोग्य आणि सेवा क्षेत्रातील लोकांना ह्या आठवड्यात स्थिरता मिळेल. ऑफिसमधील राजकारणांपासून कर्क राशीच्या जातकाने ह्या आठवड्यात स्वतःला दूर ठेवणे फायदेशीर ठरेल. व्यावसायिकदृष्ट्या आठवडा स्थिर पण विचारपूर्वक निर्णयांचा आहे. मोठी गुंतवणूक किंवा जोखमीचे निर्णय शक्यतो तात्पुरते पुढे ढकललेले बरे. जुने ग्राहक, ओळखी किंवा रेफरन्समधून नवीन संधी मिळू शकतात. भागीदारी व्यवसायात स्पष्ट संवाद आवश्यक आहे, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. घरगुती व्यवसाय, अन्न, रिअल इस्टेट, दुधाशी संबंधित व्यवसाय, महिला केंद्रित सेवा यांना चांगला प्रतिसाद ह्या आठवड्यात मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात सातत्य ठेवण्याचा आहे. मन एकाग्र न राहिल्यामुळे अभ्यासात खंड पडू शकतो, पण वेळेचं योग्य नियोजन केल्यास तुम्ही यशकीर्ती संपदा प्राप्त करू शकाल. स्पर्धा परीक्षा, संशोधन, लेखन आणि कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष प्रगती साधता येईल. पालक किंवा गुरुजनांचा सल्ला उपयोगी ठरेल. भावनिक गोंधळ झाल्याचा अभ्यासावर परिणाम होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. वैवाहिक जीवनामध्ये संवाद महत्त्वाचा असून जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्यास तणाव निर्माण होऊ शकतो. मात्र प्रामाणिक संवादाने नाते अधिक दृढ होईल. प्रेमसंबंधामध्ये असणाऱ्यांनी हा आठवडा भावनिक जवळीक वाढवणारा असून जुन्या गैरसमजांना माफी देऊन पुढे जाण्याची संधी मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. आर्थिकदृष्ट्या आठवडा संतुलित असून उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल ठेवणं आवश्यक आहे. अचानक खर्च वाढू शकतात. विशेषतः घर, वाहन किंवा आरोग्याशी संबंधित खर्च या आठवड्यात होऊ शकतात, तेव्हा त्याचं योग्य नियोजन करा. बचतीकडे लक्ष दिल्यास महिन्याच्या शेवटी दिलासा मिळेल. कर्ज, उधारी किंवा आर्थिक वाद टाळणे हिताचे ठरेल. गुंतवणुकीसाठी सल्ला घेऊनच पुढे जा. आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना हा आठवडा मानसिक थकवा, पचनसंस्थेचे त्रास, झोपेची अनियमितता यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. पुरेसे पाणी प्या, घरगुती आहार घ्या आणि भावनिक ताण कमी करण्यासाठी ध्यान, प्राणायाम व शांत चालण्याचा सराव करा. महिलांनी हार्मोनल आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. लहान त्रास देखील पुढे मोठी समस्या निर्माण करू शकतो. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2. शुभ रंग आहे पांढरा व क्रीम. शुभवार आहे सोमवार. शुभ दिनांक आहे 22 व 25 डिसेंबर. व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या सोमवारी शिवलिंगावर 1 पेलाभर दूध अर्पण करा व 11 पांढरी फुले अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळेला जप करा. त्यामुळे मानसिक शांती वाढेल, भावनिक स्थिरता येईल आणि कौटुंबिक सौख्य लाभेल.